Hello friends, welcome to my YouTube channel that is EcoShine. For future notification, press the bell icon and subscribe my channel. तर आजच्या लेक्चर मध्ये आपण सेकंड चॅप्टर जो आहे युटिलिटी अनालिसिस या चॅप्टरची आपण सुरुवात करणार आहोत. So, as we know that wants are unlimited. Wants are unlimited. To satisfy these wants, resources are limited. म्हणजे आपले जे wants आहेत, ह्युमन wants कसे आहेत, अनलिमिटेड आहेत. पण ते ह्युमन wants सॅटिस्फाय करण्यासाठी जे रिसोर्सेस आहेत ते कसे आहेत, लिमिटेड रिसोर्सेस आहेत. तर त्या लिमिटेड रिसोर्सेस मधून आपण अनलिमिटेड वॉन्ट सॅटिस्फाय करतो. तर ते कसे? तर मार्केटमध्ये लाखो करोडो कमोडिटीज आहेत. त्या सर्वच्या सर्व कमोडिटीज आपण का परचेस करत नाही? कारण जी कमोडिटी आपली गरज पूर्ण करते त्याच कमोडिटी आपण परचेस करतो. ज्या कमोडिटीज आपल्या गरज पूर्ण करत नाही, आपले जे वॉन्ट आहे आपले वॉन्ट पूर्ण करत नाही, त्या कमोडिटीज आपण परचेस करत नाही. म्हणून म्हणू शकतो की युटिलिटी मीन्स वॉन्ट सॅटिस्फाईंग power of a commodity. It means if any product can satisfy my want, then we can say that product have an utility. जर एखादी वस्तू, एखादी कमोडिटी, ती कमोडिटी माझी जी वॉन्ट आहे, ती माझी जी गरज आहे, ती गरज पूर्ण करू शकत असेल तर त्या वस्तूमध्ये युटिलिटी आहे असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर ती जी वस्तू आहे आपण परचेस करतो. सो सिम्पली utility want satisfying capacity of a commodity or power of a commodity, then it is called as utility. जर एखादी वस्तू, कुठली वस्तू असू द्या, कसली कमोडिटी असू द्या, ती कमोडिटी जर माझी एखादी गरज पूर्ण करत असेल, सॅटिस्फाय करत असेल तर त्या कमोडिटी मध्ये युटिलिटी आहे असं आपण म्हणू शकतो. देन नेक्स्ट टायटल दॅट इज फीचर्स ऑफ युटिलिटी. फीचर्स of utility. Features of utility मध्ये number 1, relative concern. Utility is related with time and place. युटिलिटीचा संबंध कशासोबत आहे? टाइम आणि प्लेस सोबत युटिलिटीचा संबंध आहे. तर हे कसं आहे? फॉर एक्झाम्पल, इन द मॉर्निंग वी नीड अ ब्रश, बट फॉर होल डे there is no utility in that product, in that brush. जे मॉर्निंग मध्येच त्या ब्रश मध्ये युटिलिटी, अदरवाईज त्या ब्रश मध्ये कुठल्याही प्रकारची युटिलिटी नाही. जे दॅट्स वाय युटिलिटी इज रिलेटेड विथ टाइम म्हटलेलं आहे. कारण त्या ब्रश मध्ये युटिलिटी फक्त मॉर्निंगला आहे, अदर होल डे त्या ब्रश मध्ये कुठल्याही प्रकारची युटिलिटी नाही. ठीक आहे. आणि युटिलिटी इज रिलेटेड विथ प्लेसमेंट. युटिलिटीचा संबंध कशासोबत आहे? प्लेस सोबत सुद्धा आहे. कसं? तर समुद्राच्या बाजूला असलेली जी वाळू आहे, सीसोर, त्या समुद्राच्या बाजूला त्या वाळूला कुठलीही युटिलिटी नाही. त्या जी वाळू आहे ती युजलेस आहे, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची युटिलिटी नाहीये. पण तीच वाळू जर आपण कन्स्ट्रक्शन साइडला आणली तर त्याच वाळूचा उपयोग कशासाठी? बांधकाम करण्यासाठी, कन्स्ट्रक्शन करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. म्हणजे त्या वाळूमध्ये काय तयार झाली? युटिलिटी तयार झाली असं आपण म्हणू शकतो. कशामुळे? तर प्लेस बदलल्यामुळे. तर युटिलिटी इज रिलेटेड विथ टाइम ऑल्सो अँड प्लेस ऑल्सो. दॅट्स वाय वी कॅन से दॅट युटिलिटी इज रिलेटिव्ह कन्सेप्ट. देन आफ्टर दॅट आफ्टर सेकंड फीचर इज दॅट सब्जेक्टिव्ह कन्सेप्ट. Utility is a subjective concept. Here it is, subject means person, and person has his own likes, dislikes, habits. It is. प्रत्येक व्यक्तीच्या स्वतःच्या काही लाईक्स आहेत, डिसलाईक्स आहेत, स्वतःचे काय हॅबिट्स आहेत, प्रिफरन्सेस आहेत. म्हणून एखाद्या वस्तूमधून मिळणारी युटिलिटी आहे ती पर्सन टू पर्सन बदलते, व्यक्तीनुसार बदलते. फॉर एक्झाम्पल, मँगो जर घेतला आपण, ज्याला मँगो आवडतं त्याला मँगो मधून युटिलिटी मिळेल, ज्याला मँगो आवडत नाही त्याला मँगो मधून युटिलिटी मिळणार नाही. ठीक आहे. म्हणूनच, कारण का, ज्याला मँगो आवडतं त्याला काय विचार करणार आहे की बाबा याच्यातून मला युटिलिटी आहे, हे माझी जी वॉन्ट आहे ते सॅटिस्फाय करतं, म्हणून त्या मँगो मध्ये युटिलिटी.
आता ज्या व्यक्तीला मँगो आवडतच नाहीये त्याच्या समोर जरी मँगो आणून ठेवले तर तो कन्झ्युम करणार नाही, कारण का त्याच्यामधून त्याला कुठल्याही प्रकारची युटिलिटी मिळत नाही. कारण प्रत्येक व्यक्तीच्या स्वतःच्या काही लाईक्स असतात, डिसलाईक्स असतात. म्हणून आपण म्हणू शकतो युटिलिटी इज ए सायकोलॉजिकल कन्सेप्ट. इट इज इन आवर माइंड, नॉट इन रियालिटी. म्हणजे एखादी वस्तू आवडते किंवा नावडती आहे, एखाद्या वस्तूमधून युटिलिटी मिळते किंवा मिळत नाही, हे फक्त आपल्या डोक्यात आहे. इट इज नॉट इन रियालिटी, इट इज जस्ट अ सायकोलॉजिकल टर्म. देन थर्ड फीचर आहे इथिकली न्यूट्रल कन्सेप्ट. न्यूट्रल मीन्स आपल्या याच्यावर कॉन्स्टंट राहणे. न्यूट्रल व्ह्यू, एखाद्या गोष्टीविषयी चांगलं सुद्धा म्हणायचं नाही आणि वाईट सुद्धा म्हणायचं नाही, भलेही ती कमॉडिटी कशी का असेना. भलेही ती कमॉडिटी वाईट असेल तरी सुद्धा ते वाईट म्हणायचं नाही, भलेही कमॉडिटी ती कितीही छान असेल तरी त्याला चांगलं म्हणायचं नाही, त्याला म्हणायचं न्यूट्रल. आणि युटिलिटी ही एक न्यूट्रल कन्सेप्ट. कसं, एखाद्या वस्तूतून मिळणारी युटिलिटी गुड युटिलिटी सुद्धा म्हटलं जात नाही आणि बॅड युटिलिटी सुद्धा म्हटलं जात नाही. फॉर एक्झाम्पल अल्कोहोल, अल्कोहोल कन्झ्युम करणे चांगलं नाहीये. मग अल्कोहोल कन्झ्युम केल्यामुळे जर वॉन्ट सॅटिस्फाय होत असेल तर त्या अल्कोहोलमध्ये युटिलिटी, पण युटिलिटी असं म्हणत नाही की त्या अल्कोहोल मधून बॅड युटिलिटी मिळते. किंवा ऍपल कन्झ्युम करणे चांगली गोष्ट आहे, मग ऍपल कन्झ्युम केल्यामुळे गुड युटिलिटी मिळाली असं कधीच म्हटलं जात. म्हणून युटिलिटी डज नॉट से अबाउट गुड युटिलिटी और बॅड युटिलिटी. इट इज जस्ट युटिलिटी. इफ दॅट प्रोडक्ट इज एबल टू सॅटिस्फाय द वॉन्ट, देन वी कॅन से दॅट प्रोडक्ट हॅव अन युटिलिटी. जर ती वस्तू, ती जी कमॉडिटी गरज पूर्ण करू शकत असेल तर त्या कमॉडिटीमध्ये युटिलिटी आहे असे आपण म्हणू शकतो. जसं की आपण जर वेगवेगळ्या ड्रग्स असतात किंवा पॉयझन कन्सिडर करा, त्या पॉयझनचा उपयोग कुणाला मारण्यासाठी सुद्धा होतो आणि त्याच पॉयझनचा, त्याच ड्रग्सचा उपयोग कशासाठी होतो तर कुणाला तरी वाचवण्यासाठी किंवा मेडिसिन्स बनवण्यासाठी सुद्धा त्या पॉयझनचा उपयोग केला जातो. सापाचं जे विष आहे त्याला मारण्यासाठी सुद्धा उपयोग केला जातो आणि त्या सापाच्या विषापासून मेडिसिन्स सुद्धा तयार केल्या जातात. किंवा नाईफ असेल, ते चाकू असेल, त्याचा उपयोग व्हेजिटेबल कट करण्यासाठी सुद्धा होतो किंवा कुणाला स्टॅब करण्यासाठी, मारण्यासाठी सुद्धा त्याचा उपयोग होत असतो. दॅट्स वाय इथं काय म्हटलेलं आहे, युटिलिटी इज इथिकली न्यूट्रल कन्सेप्ट. देन नेक्स्ट फीचर इज युटिलिटी डिफर्स फ्रॉम युजफुलनेस. युजफुलनेस म्हणजेच काय? व्हॉट डू यू मीन बाय युजफुलनेस? युजफुलनेस मीन्स बेनिफिट derived from that unit. ती वस्तू कंझ्युम केल्यामुळे, ती वस्तू जी आहे ती वस्तू कंझ्युम केल्यामुळे मिळणारा जो फायदा आहे, मिळणारे जे बेनिफिट आहे त्याला आपण युजफुलनेस म्हणू शकतो. आणि युटिलिटी, वॉन्ट सॅटिस्फाईंग पॉवर ऑफ अ कमॉडिटी. काही कमॉडिटीच्या बाबतीत युटिलिटी सुद्धा मिळते आणि युजफुलनेस सुद्धा मिळते. काही कमॉडिटीच्या बाबतीत काय असतं, युटिलिटी सुद्धा मिळते आणि युजफुलनेस सुद्धा मिळते, पण काही कमॉडिटीच्या बाबतीत फक्त युटिलिटी मिळते, युजफुलनेस मिळत नाही. फॉर एक्झाम्पल, जर आपण ऍपल कन्झ्युम केलं, ऍपलमध्ये युटिलिटी आहे का तर आहे, आणि युजफुलनेस, ऍपल कन्झ्युम करण्यामुळे फायदा आहे का तर फायदा आहे, युजफुलनेस सुद्धा आहे. म्हणजे ऍपलमध्ये युटिलिटी सुद्धा आहे आणि युजफुलनेस सुद्धा आहे. पण अल्कोहोल किंवा सिगारेट कंझ्युम केल्यामुळे फक्त त्याच्यामध्ये युटिलिटी आहे, कारण ते सिगारेट वॉन्ट सॅटिस्फाय करतात, म्हणून त्या सिगारेटमध्ये फक्त युटिलिटी आहे. पण ते सिगारेट कंझ्युम केल्यामुळे कुठलं बेनिफिट आहे? सिगारेट कंझ्युम केल्यामुळे कुठल्याही प्रकारचे बेनिफिट नाहीयेत, म्हणून त्या सिगारेटमध्ये कुठल्याही प्रकारचं युजफुलनेस नाही. नेक्स्ट फीचर इज दॅट इज युटिलिटी डिफर्स फ्रॉम प्लेजर. When we consume certain commodities, we get pleasure also and utility also. Both can be received, but sometimes we will receive only utility, not the pleasure. म्हणजे utility is different concept and pleasure is a different concept. Pleasure means a one type of enjoyment. Okay. प्लेजर म्हणजे काय, एक प्रकारचं जे एन्जॉयमेंट मिळतं आपल्याला ते आपण प्लेजर म्हणू शकतो. पण काही कमोडिटीच्या बाबतीत काय होतं, युटिलिटी सुद्धा मिळतं आणि प्लेजर सुद्धा मिळतं. आणि काही कमोडिटीच्या बाबतीत
फक्त युटिलिटी मिळतं, प्लेजर मिळत नाही. फॉर एक्झाम्पल, जर आपण मेडिसिन्स कंझ्युम करत असू किंवा इंजेक्शन घेत असू, मेडिसिन्स किंवा इंजेक्शन घेत असू, तर फक्त त्या इंजेक्शन मध्ये युटिलिटी आहे का? तर आहे, डेफिनेटली युटिलिटी आहे. पण एन्जॉयमेंट कुठलं मिळतं? एन्जॉयमेंट मिळत नाही. म्हणजेच वेल वी आर गेटिंग द इंजेक्शन, त्या इंजेक्शन मध्ये युटिलिटी आहे, पण प्लेजर अवेलेबल नाही. प्लेजर इज नॉट अवेलेबल, प्लेजर अवेलेबल नाहीये. आणि वॉटर, जर आपण पाणी पित असू तर त्या पाण्यामध्ये युटिलिटी सुद्धा आहे आणि पाणी पित असताना आपल्याला एन्जॉयमेंट सुद्धा मिळतं, एक प्लेजर सुद्धा मिळतं. म्हणजे इन सर्टन कमोडिटीज वी रिसीव युटिलिटी ऑल्सो and pleasure also. In certain commodities we will receive only the utility, not the pleasure. म्हणून एक युटिलिटी एक वेगळी कन्सेप्ट आहे आणि प्लेजर ही एक वेगळी कन्सेप्ट आहे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट वन इज दॅट युटिलिटी डिफर्स फ्रॉम सॅटिस्फॅक्शन. युटिलिटी ही एक वेगळी कन्सेप्ट आहे. युटिलिटी इज द डिफरंट कन्सेप्ट अँड सॅटिस्फॅक्शन इज द डिफरंट कन्सेप्ट. युटिलिटी, वॉन्ट सॅटिस्फाईंग पॉवर ऑफ अ कमोडिटी. ती वस्तू जर आपली एखादी गरज पूर्ण करत असेल तर त्या वस्तूमध्ये युटिलिटी आहे असे आपण म्हणू शकतो. पण सॅटिस्फॅक्शन कधी मिळेल? आपल्याला बघितल्याबरोबर लक्षात येईल की त्या वस्तूमध्ये युटिलिटी आहे. पण आपल्याला सॅटिस्फॅक्शन कधी मिळेल? त्या वस्तूचं कन्झम्पशन केल्यानंतर. म्हणजे युटिलिटी इज द स्टार्टिंग पॉइंट ऑफ कन्झम्पशन. युटिलिटी इज द स्टार्टिंग पॉइंट ऑफ कन्झम्पशन. म्हणजे आपल्याला माहितीये की ती वस्तू कंझ्युम केली, ती जी वस्तू आहे ती वस्तू कंझ्युम केली, कंझ्युम केल्यानंतर आपल्याला त्याच्यातून युटिलिटी मिळणार आहे कंझ्युम केल्यानंतर. पण सॅटिस्फॅक्शन कधी मिळेल? आफ्टर कन्झम्पशन. दॅट्स वाय युटिलिटी इज द स्टार्टिंग पॉइंट ऑफ कन्झम्पशन म्हणू शकतो आणि सॅटिस्फॅक्शन इज द एंड रिझल्ट ऑफ कन्झम्पशन. चपाती खाल्ली आपण, चपाती खाल्ल्यानंतर आपल्याला त्याच्यामधून युटिलिटी मिळते हे आपल्याला माहिती आहे. पण 4 चपात्या खाल्ल्यानंतर, 2 चपाती जर खाल्ल्यानंतर ज्यावेळेस आपलं पोट भरतं त्यावेळेस आपल्याला पूर्णपणे सॅटिस्फॅक्शन मिळालेलं असतं. दॅट्स वाय युटिलिटी and satisfaction are different concept. Utility is the starting point and satisfaction is the end point असं आपण म्हणू शकतो. That's why utility is different concept and satisfaction is also a different concept. After that, measurement of utility is hypothetical. एखाद्या वस्तूतून मिळणारी जी युटिलिटी आहे ती आपण नंबर मध्ये मोजू शकत नाही. त्याला काय म्हटलं जातं? कार्डिनल मेजरमेंट. कार्डिनल मेजरमेंट. 2 प्रकारचे मेजरमेंट असतात, कार्डिनल मेजरमेंट आणि ऑर्डिनल मेजरमेंट. कार्डिनल मेजरमेंट म्हणजे नंबर मध्ये, एखाद्या वस्तूतून मिळणारी युटिलिटी कशामध्ये मोजणे? नंबर मध्ये मोजणे. त्याला काय म्हणू शकतो? कार्डिनल मेजरमेंट. आणि ऑर्डिनल मेजरमेंट म्हणजेच काय? एखाद्या वस्तूमधून मिळणारी जी युटिलिटी आहे एक्सप्रेस्ड बाय वर्ड्स. शब्दाचा उपयोग करून आपण जर ती युटिलिटी एक्सप्रेस करत असू तर त्याला आपण ऑर्डिनल मेजरमेंट म्हणू शकतो. तर युटिलिटी ही एक ऍब्स्ट्रॅक्ट कन्सेप्ट आहे, हायपोथेटिकल कन्सेप्ट आहे. कारण एखाद्या वस्तूमधून मिळणारी जी युटिलिटी आहे ती आपण कधीच नंबर मध्ये मोजू शकत नाही. वी कांट मेजर द युटिलिटी डिराइव्ड फ्रॉम दॅट युनिट इन नंबर्स. वाय? बिकॉज युटिलिटी इज अ सायकोलॉजिकल कन्सेप्ट. We can measure the utility in ordinally. Ordinally means we can say that higher utility or lower utility. Or for detail, we can divide the utility derived from that product is in 3 cases. Positive, 0. Third one is we can say that negative. त्याला काय म्हणू शकतो आपण? निगेटिव्ह. जर एखाद्या वस्तूच्या कन्झम्पशनमुळे आपल्याला त्याच्यामधून युटिलिटी मिळत असेल, पॉझिटिव्ह युटिलिटी. कशी युटिलिटी मिळते? पॉझिटिव्ह. जर एखाद्या वस्तूच्या कन्झम्पशनमुळे जर आपल्याला कुठल्याही प्रकारची युटिलिटी मिळत नाही, कुठल्याही प्रकारची जी युटिलिटी ती आपल्याला मिळत नाही, मग त्याच्यातून 0 युटिलिटी मिळाली. म्हणजे एखादी वस्तू कंझ्युम केली त्याच्यातून आपल्याला सॅटिस्फॅक्शन मिळालं, पॉझिटिव्ह युटिलिटी. काहीच सॅटिस्फॅक्शन मिळालं नाही, काहीच युटिलिटी मिळाली नाही, 0 युटिलिटी.
पण ती वस्तू कंझ्युम केल्यामुळे आपल्याला सॅटिस्फॅक्शन न मिळता डिससॅटिस्फॅक्शन मिळतं. सॅटिस्फॅक्शन न मिळता डिससॅटिस्फॅक्शन मिळतं, तर त्याला आपण निगेटिव्ह युटिलिटी म्हणू शकतो. आणि निगेटिव्ह युटिलिटीलाच आपण डिसयुटिलिटी सुद्धा म्हणू शकतो. निगेटिव्ह युटिलिटी इज ऑल्सो कॉल्ड ऍज डिसयुटिलिटी. 3 याच्यामध्ये डिवाइड करू शकतो, पॉझिटिव्ह, 0 आणि निगेटिव्ह. या 3 याच्यामध्ये आपल्याला युटिलिटी मिळते. म्हणजे एखाद्या वस्तूतून मिळणारी जी युटिलिटी आहे ती कधीच आपण नंबर मध्ये मोजू शकत नाही. दॅट्स वाय युटिलिटी इज हायपोथेटिकल ऑर ऍब्स्ट्रॅक्ट कन्सेप्ट. त्यानंतर युटिलिटी इज मल्टीपर्पज म्हटले. युटिलिटी इज अ मल्टीपर्पज कन्सेप्ट. युटिलिटी कशी आहे, ही एक मल्टीपर्पज कन्सेप्ट आहे असं म्हटलेलं आहे. हाऊ इट इज पॉसिबल, म्हणजे एक कमॉडिटी, एक जी कमॉडिटी आहे ती एक कमॉडिटी एकापेक्षा जास्त नीड सॅटिस्फाय करते. जसं की इलेक्ट्रिसिटी. इलेक्ट्रिसिटीचा उपयोग फॅन लावण्यासाठी, एसी लावण्यासाठी, जे कपडे आहेत ते प्रेस करण्यासाठी, टीव्ही चालवण्यासाठी, चार्जिंग करण्यासाठी, प्रत्येक गोष्टीसाठी इलेक्ट्रिसिटीचा उपयोग करू शकतो. म्हणून इलेक्ट्रिसिटी मधून मिळणारी जी युटिलिटी आहे ती मल्टीपर्पज आहे. सेम इट इज इन केस ऑफ वॉटर, सेम इट इज इन केस ऑफ शुगर. म्हणजे या सर्व कमॉडिटीज मधून मिळणारी जी युटिलिटी आहे ती मल्टीपर्पज आहे. दॅट्स वाय वी कॅन से दॅट युटिलिटी इज मल्टीपर्पज. युटिलिटी कशी आहे, एक मल्टीपर्पज आहे. Then next one is that utility depends upon intensity of what. Utility कशावर डिपेंड आहे, तर intensity. Utility depends upon intensity of what. म्हणजे एखादी वस्तू जेवढी तीव्रतेने त्याची गरज आहे, जेवढं इंटेन्सिव्हली त्या वस्तूची गरज आहे, त्या वस्तूतून मिळणारी युटिलिटी तेवढी जास्त. एखाद्या वस्तूतून मिळणारी जी युटिलिटी कशावर डिपेंड आहे, इंटेन्सिटीवर डिपेंड आहे. फॉर एक्झाम्पल आपल्याला तहान लागलेली आहे. तहान लागल्यानंतर त्या पाण्यामधून मिळणारं जे सॅटिस्फॅक्शन आहे ते सर्वात जास्त आहे. आणि तहान न लागता जर आपण पाणी पिलं तर त्याच्यातून सॅटिस्फॅक्शन मिळतं, पण तेवढं मिळत नाही. सपोज आपल्याला खूप तहान लागलेली आहे, तहान लागल्यानंतर खूप सॅटिस्फॅक्शन मिळतं, आणि तहान न लागता जर पाणी पिलं तर कमी सॅटिस्फॅक्शन. वस्तू सेम आहे, कमॉडिटी सेम आहे, पर्सन सुद्धा सेम आहे. त्या ठिकाणी कमॉडिटी सेम आहे, पर्सन सुद्धा सेम आहे, पण त्या वस्तूची गरज किती तीव्रतेने आहे त्याच्यावर काय डिपेंड आहे, युटिलिटी डिपेंड. जर ती वस्तू खूप तीव्रतेने त्या वस्तूची गरज आहे, त्याच्यातून मिळणारी युटिलिटी खूप जास्त आहे. जसं की पाणी, खूप तीव्रतेने त्या पाण्याची गरज आहे, तहान लागलेली आहे, त्या पाण्यामधून मिळणारी युटिलिटी सॅटिस्फॅक्शन सर्वात जास्त आहे. आणि जर आपल्याला तहान न लागता जर आपण पाणी पिलं तर त्याच्यातून मिळणारी युटिलिटी कमी आहे. सो युटिलिटी डिपेंड्स अपॉन इंटेन्सिटी ऑफ वॉन्ट म्हटलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट वन इज दॅट युटिलिटी इज द बेसिस ऑफ डिमांड. वेन वी फाउंड युटिलिटी इन दॅट प्रोडक्ट, then we demand that product, then we purchase that product. It means if we found the utility in any product, then we purchase that product. जर एखाद्या वस्तूमध्ये युटिलिटी असेल तरच ती कमॉडिटी आपण डिमांड करतो, अदरवाइज ती कमॉडिटी आपण डिमांड करत नाही. मार्केटमध्ये एवढ्या कमॉडिटीज आहेत, लाखो करोडो कमॉडिटीज आहेत, त्या सर्व कमॉडिटीज आपण का खरेदी करत नाही? कारण त्या सर्व कमॉडिटीज मध्ये युटिलिटी नाहीये, त्याच्यापैकी काही कमॉडिटीज मध्ये युटिलिटी. मार्केटमध्ये एवढ्या प्रकारचे ड्रेसेस आहेत, ते सर्व ड्रेसेस आपण का परचेस करत नाही? तर ज्या ड्रेसेस मध्ये युटिलिटी आहे त्याच वस्तूला आपण डिमांड करतो. म्हणजे इफ वी फाउंड युटिलिटी इन दॅट प्रोडक्ट देन वी कॅन डिमांड दॅट प्रोडक्ट. सो दीज आर दी फीचर्स ऑफ युटिलिटी. आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर माझा जो चॅनल आहे इकोशाईन याला सबस्क्राईब करा फॉर फ्युचर नोटिफिकेशन. थँक्यू.